सर, आज आपण राष्ट्रीय बहुजन सेनेच्या वतीने व्यवस्थापक संचालक महावितरणच्या कार्यालयासमोर बसला. काय आपली मागणी आमच्या दर्शकांना? आमची मागणी अशी आहे, जालना जिल्हा अधीक्षक श्री संजय प्रभाकर सरक यांनी केलेल्या विविध भ्रष्टाचारासंदर्भातचा विषय आहे. त्या विषयामध्ये औरंगाबाद, बीड व जालना हे 3 जिल्हे आहेत आणि ह्या तिन्ही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही समजा मग जालना जिल्ह्यातील रोहित्रे असतील, यांनी रोहित्रामध्ये बी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. जे काही जळलेले रोहित्र आहेत ते फिल्टर पॅनमध्ये न नेता यांनी परस्पर एजन्सीच्या माध्यमातून याची विक्री केलेली आहे. तसेच जो बीडचा विषय आहे, बीडमध्ये जे काही मागासवर्गीयांना जे काही कामं वाटप होतात निविदाद्वारे, यांनी ते त्यांना कामं न देता यांनी परस्पर त्यांचे जे काही बीड जिल्ह्यातील जे काही सहकारी गुत्तेदार आहेत त्यांना त्यांनी कामं दिले व औरंगाबाद या ठिकाणी इथे ते कार्यरत असताना त्यांनी या ठिकाणीही स्लम एरियाच्या डिप्या बिल्डरांना दिलेल्या आहेत. मग उदाहरणार्थ भावसिंगपुऱ्याचा विषय असेल, ती डिपी त्यांनी मोठ्या बिल्डरांना दिली, मग गोल्डी सिटीसारख्या एका ठिकाणी दिलेली आहे. असे विविध भ्रष्टाचारामधले हे महाडॉन आहेत. यांच्यावरती कमीत कमी 6 ते 7 चार्जशीट तयार झाल्या. या अगोदरचे व्यवस्थापकीय संचालक खपले साहेब होते, तेव्हापासून माझं प्रकरण चालू आहे. केळे साहेब होते, तेव्हापासून माझं प्रकरण चालू आहे. आता सध्यानं नव्यानं रुजू झालेले आपले गुप्ता साहेब यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली. पण माझं म्हणणं आहे, जर यांच्यावर 6चा प्रमाणच्या जर चार्जशीट दाखल होत असतील तर मग यांना तुम्ही का पाठीशी घालत आहात? आज आमचा उपोषणाचा 5वा ते 6वा दिवस आहे. आमची रास एकच मागणी आहे की यांना तात्काळ यांचं निलंबन करावा किंवा यांना मराठवाड्याच्या बाहेर टाकावा. असे मनोरुग्ण अधिकारी व असे अधिकारी ह्या ह्या मराठवाड्यामध्ये नसून यांना एक तर बडतर्फ करा, नसता यांची बदली करा. एवढंच थांबून तर जमले नाही साहेब. तुम्हाला सांगतो, अजून अशा फार मोठे काही असं विषय आहे, जे काही कंत्राटदारी कामगार आहेत, जे काही यांचं टेंडर निघत असतं, ज्यांना 15,000 रुपये महिन्याला भेटत असतात. ह्या 15,000 रुपयामधले बी 5,000 रुपये हे मासे घेतात कंपनीच्या माध्यमातून. माझं म्हणणं एवढंच आहे की यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावा, नसता येणाऱ्या सोमवारी आम्हाला या ठिकाणी विविध आंदोलन करण्यात येईल, एवढं मी बोलतो. आपलं नाव सांगा. माझं नाव अनिल साळवे, राष्ट्रीय बहुजन सेना संस्थापक अध्यक्ष. धन्यवाद.